Can you hear me? Tell me. Fine. All right. Let everyone join. We will start within a minute. Fine. So what was the last point? Tell me. हाँ बोलना नको आता. लेक्चर चालू झालंय आता. डिस्टर्बन्स नको आहे. पॉसिबल केसेस बघितले होते आपण. मोशन ऑन द इन्क्लाइन प्लेन, बरोबर. त्याच्या पॉसिबल केसेस बघितल्या होत्या. क्वेश्चन नंबर 28 तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला होता. Now let's see further. बर. क्वेश्चन 28 पर्यंत झालाय. पेपर टायमिंग बाकीच्या गोष्टी काही इन्फॉर्म केल्या जातील रे. तेव्हाच लेक्चरला विचारत बसत जाऊ नका. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण टाइम वेस्ट नाही करायचा. ते सगळं सांगितलं जाते ग्रुपवरती. पेपर टायमिंग काय असेल, पेपर दिला जाईल की नाही, पेपर हातात दिला जाईल की नाही, ऑनलाईन होईल, ते सगळं सांगितलं जाईल. त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त अभ्यास करा. अनावश्यक कुठल्याही गोष्टींमध्ये टाइमपास करू नका. नको त्या गोष्टींची काळजी तर बिलकुल करू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रुपवरती इन्फॉर्म केल्या जातात. आणि तुम्हाला एखादी गोष्ट विचारायची असेल तर तुम्ही कॅप्शनच्या ऑफिशियल नंबरमध्ये मेसेज टाकू शकता. सो ते तुम्हाला इन्फॉर्म करतात ग्रुपवरती डायरेक्टली त्यांना त्या क्वेरी झाल्याची. म्हणजे तुम्ही टीचर्सना नाही विचारलं तरी चालेल, काय अडचण येत नाही. पेपर ऑफलाईन असणार आहे सांगितलेलं होतं तुम्हाला. ऑफलाईन प्लस ऑनलाईन असेल, अगदीच इम्पॉसिबल असेल तुम्हाला येणं तर तो ऑनलाईन तुम्ही द्यावा असं एक्सपेक्टेड आहे. अदरवाईज ऑफलाईन देणे एक्सपेक्टेड आहे. खरे मार्क कळतील. घरात बसून ते ऍटमॉस्फिअरही नसते. घरात बसून तुम्ही बघून पण लिहू शकता, हे सगळ्यांना माहित आहे. सो त्यासाठी तो पेपर ऑफलाईन केला गेलेला आहे. टाइम डेट सगळं ऑलरेडी इन्फॉर्म्ड असेल तुम्हाला, त्याची तुम्ही काळजी करू नका. कुठपर्यंत झालं होतं? आय थिंक आपण पेज नंबर 142 वरती आहे. चला पुढे. अँगल ऑफ रिपोज नावाची काय कॉन्सेप्ट आहे ती बघूयात. राईट डाऊन. अँगल ऑफ रिपोज. राईट डाऊन. अँगल ऑफ रिपोज.
अँगल ऑफ रिपोज. बर, अँगल ऑफ रिपोज काय कॉन्सेप्ट आहे? समजा हे ग्राउंड प्लेन आहे आणि हे इन्क्लिनेशन इन्क्लाइन प्लेन आहे. या इन्क्लाइन प्लेन वरती एक ब्लॉक ठेवलाय आपण. लेट अस से that we have kept one block on this inclined plane. Let us say that we have kept one block on this inclined plane. As we go on increasing the inclination, हळूहळू जर हे inclination increase करायला चालू केलं, इनिशियली ब्लॉक स्लाइड डाऊन होतोय का? नाही. जेव्हा inclination लेस आहे, लेट्स से अँगल इक्वल टू 10 डिग्री, मग 11 डिग्री, 12 डिग्री, 13 डिग्री, 14 डिग्री, 15 डिग्री, 16 डिग्री, 17 डिग्री. ऍज यू गो ऑन इन्क्रीजिंग द अँगल, काय होत जातंय? या ब्लॉकची इनिशियली मोशन असत नाही. इनिशियली हा ब्लॉक कसा असतो? रेस्टला असतो. ऍट अ पर्टिक्युलर अँगल द फ्रिक्शन इज नॉट एबल टू बॅलन्स दिस mg sin थीटा. कुठला mg sin थीटा? हा कोण असेल? mg. हा कोण असेल? mg cos थीटा. आणि बघा हा कोण असेल? mg sin थीटा. आपल्याला माहिती आहे अँगल वाढला की साइनची व्हॅल्यू वाढते, थीटा वाढला की साइन थीटा इन्क्रीज होत जातो. ऍज थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग, साइन थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग. इफ साइन थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग, mg sin थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग. थोडा वेळ फ्रिक्शन बॅलन्स करू शकतं mg sin थीटाला. थोडा वेळ म्हणजे काय? एका पर्टिक्युलर अँगल पर्यंत. एका पर्टिक्युलर अँगलला हे जे काही फ्रिक्शन आहे त्याची जी काही मॅक्सिमम कपॅसिटी आहे, मॅक्सिमम फ्रिक्शन किती येऊ शकतं माहिती आहे आपल्याला, बरोबर ना? त्या मॅक्सिमम कपॅसिटी आणि mg sin थीटा दोघंही बॅलन्स होतात. आता तुम्ही अजून जर अँगल इन्क्रीज केला तर कोण जिंकणार? mg sin थीटा जिंकणार. फ्रिक्शन जे काय मॅक्सिमम आहे ते हरणार आणि हा ब्लॉक जस्ट स्लाइड डाऊन होणार, बरोबर? तिथे मी काय लिहिणार? ऍज वी, ही नॉर्मल रिएक्शन तुमची, ऍज वी go on increasing, as we go on increasing the inclination, as we go on increasing the inclination, as we go on increasing the inclination, the value of थीटा वाढवत चाललोय आपण. हे जे इन्क्लाइन प्लेन आहे ते इनिशियली फ्लॅट होतं, समजा इनिशियली फ्लॅट होतं. हळूहळू काय केलं आम्ही? हे इन्क्लिनेशन 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री हळूहळू इन्क्रीज करायला चालू केलं. मग ऍज वी गो ऑन इन्क्रीजिंग द इन्क्लिनेशन, द व्हॅल्यू ऑफ mg sin थीटा गोज ऑन इन्क्रीजिंग, गोज ऑन इन्क्रीजिंग. ती mg sin थीटाची व्हॅल्यू वाढवून इन्क्रीज होत जाते, गोज ऑन इन्क्रीजिंग, बरोबर? For some time or initially for some time, mg sin theta is balanced by friction. mg sin theta ला फ्रिक्शन बॅलन्स करतं, बरोबर? For some time friction is balanced by mg sin theta, or mg sin theta is balanced by friction. But at a particular angle, of inclination, एका पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्क्लिनेशनला काय होतं? at a particular angle of inclination, mg sin थीटा तो इन्क्रीज होत चाललाय ना, अँगल वाढवत चाललाय तुम्ही हा, बरोबर का? हे अजून स्टीप होत जाणार आहे. ऍट अ पर्टिक्युलर मोमेंट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन आणि mg sin थीटा काय होणार आहे? इक्वल होणार आहे. सो ऍट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्क्लिनेशन mg sin थीटा becomes
इक्वल टू एफ एस मॅक्स, तो वाढत 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 फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू एवढा होतो, बरोबर. नाव 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 if the inclination is increased further, if the inclination म्हणजे theta is increased further, the block will slide, the block will slide down. मग मात्र ब्लॉक काय होईल, स्लाइड डाऊन होईल. बोला यस नो. चेक करा, समजलं का. एका पर्टिक्युलर अँगलला mg sin थीटा ची व्हॅल्यू किती होणार, एफ एस मॅक्स. तोपर्यंत mg sin थीटा एफ एस मॅक्स पेक्षा कमी आहे, तोपर्यंत ब्लॉक रेसला स्लाइड डाऊन काय होत नाही, बरोबर का. त्या पर्टिक्युलर अँगलच्या पुढे जर गेलात तर तुम्ही, मग ब्लॉक मात्र स्वतःहून खाली येतो. समजतंय का, आर यू गेटिंग इट. लिहूया. when mg sin theta, when mg sin theta, when mg sin theta is equal to fs max, जेव्हा बाळांनो हा mg sin theta fs max होईल, then theta is called angle of repose. Theta is called angle of repose. Theta is called angle of repose. At this angle of inclination, the block is at the verge of sliding, बरोबर का. जस्ट स्लाइडची कंडिशन आहे ती, बरोबर का. इट इज ऍट दी वर्ज ऑफ स्लाइडिंग, कारण याच्यापेक्षा थोडासा जरी अँगल वाढला तर तो स्लाइड डाऊन होणार आहे. ऍट दिस अँगल द ब्लॉक is at the verge of sliding, बरोबर का. किंवा जस्ट स्लाइड असं म्हटलं तरी चालतंय, तो जस्ट स्लाइड होऊ शकतो, बरोबर. आता या अँगल थिटाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात. कसं कॅल्क्युलेट करणार आपण, या ब्लॉकची, या ब्लॉकसाठी किंवा या इन्क्लिनेशनची थिटाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार. जेव्हा mg sin थीटा आणि एफ एस मॅक्स एकमेकांना बॅलन्स झाले तेव्हा काही नाही, व्हॅल्यूज लिहिणार आपण एफ एस मॅक्स ची, mg sin थीटाची, त्यावरून थीटासाठी इक्वेशन रिअरेंज करणार आणि फायनल आन्सर देणार, बरोबर. सो ऑनलाईन पीपल, अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. तुला बघा इथपर्यंत झालं का, झालं की सांगा. झालं. बर, आता या अँगल ऑफ रिपोजची व्हॅल्यू काढायची आहे मला. ठीक आहे, काढूयात. काय होते बघूया.
ओके, प्लीज टेल मी, कॅन यू हिअर मी नाउ? येतोय आवाज? ओके, सो मी काय केलंय, हे झाल्यानंतर मी या पर्टिक्युलर थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं, ज्याला अँगल ऑफ रिपोज असं नाव दिलंय. कुठल्या अँगल ऑफ इन्क्लिनेशनला अँगल ऑफ रिपोज म्हणायचं आहे? वेन द ब्लॉक जस्ट बिगिन्स टू स्लाइड. जस्ट आता आधीपर्यंत रेसला असतोय तो, हे इन्क्लिनेशन तुम्ही इन्क्रीज करत गेलात तर तो जस्ट स्लाइड व्हायच्या कंडिशनला जेव्हा येतोय तेव्हा mg sin थिटाची व्हॅल्यू fs max एवढी झालेली असते. ओके, so that we are writing mg sin theta is equal to fs max, mg sin theta as it is, fs ला mu s into normal reaction, normal reaction ला बाळ mg cos theta लिहिणार पुढं, mg ला mg कॅन्सल, sin theta अपॉन cos theta, हा cos theta गेला डिवाइड करला, mg ला mg कॅन्सल, sin theta अपॉन cos theta, sin theta अपॉन cos theta is equal to mu s. सो आन्सर काय आलं, tan theta is equal to mu s and theta is equal to tan inverse of mu s. बरोबर का? So that angle is called as angle of repose, which is equal to tan inverse of mu s. tan theta equal to mu s. झालं, पाठ करायला सांगत नाहीये, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, as per the need you can do it. आणि पाठ करायचंच असेल तर tan theta equal to mu s वरनं अँगल ऑफ रिपोज काढा. हा थीटा काय, अँगल ऑफ रिपोज. कळली कॉन्सेप्ट? इन्क्लिनेशन इन्क्रीज करत जा हळूहळू. इनिशियली ब्लॉक स्लाइड होत नाही, ऍट अ पर्टिक्युलर इन्स्टन्स, ऍट अ पर्टिक्युलर अँगल तो जस्ट स्लाइड व्हायला चालू होते. म्हणजे mg sin थिटा आणि fs max जस्ट बॅलन्स झालेले असतात. बरोबर का? पुढं बर, जायचं पुढे, क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला त्या बाळांनो, क्वेश्चन नंबर 29 लिहा. क्वेश्चन नंबर 29 काय दिलंय, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू दिलाय 0.9. म्यू एस म्यू के काय सांगितलंय का तुम्हाला? म्यू एस म्यू के आणि काय सांगितलंय का तुम्हाला? नाही, तुमचं तुम्ही विचार करा. बर, फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. बर, फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. क्वेश्चन आहे फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. डायग्राम काय, एक इन्क्लाइन प्लेन आहे, एक इन्क्लाइन प्लेन आहे, इन्क्लाइन प्लेन ड्रॉ करूयात. काय केले बघा त्यांनी, इथे एक सपोर्ट आहे, या सपोर्टला एक स्ट्रिंग अटॅच केली आहे. हा सपोर्ट काय मूव्ह होत नाही, म्हणजे तो रिजिड आहे. अशा लाईन्स ड्रॉ करून दाखवायचं दॅट दिस सपोर्ट इज नॉट मुव्हिंग एनिवेअर, तो रिजिड सपोर्ट झाला. बर, हे इन्क्लिनेशन, याला एक ब्लॉक अटॅच केलाय, याला एक ब्लॉक अटॅच केलाय आणि विचारले हा अँगल दिलाय थीटा, हा अँगल काय दिलाय थीटा. कॅल्क्युलेट करा म्हटले त्यांनी या स्ट्रिंग मधलं टेन्शन. काय सांगितलं, या स्ट्रिंग मधलं टेन्शन कॅल्क्युलेट करा. ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करूयात. काय करूयात, ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करूयात. इकडे टेन्शन, बरोबर बरोबर का? इकडे कोण, हा mg sin थीटा, इकडे कोण mg cos थीटा. आता ते उगाच दरवेळी थीटा 90 मायनस थीटा थीटा वगैरे करत बसायची गरज नाहीये, डायरेक्टली mg रिझॉल्व्ह करून लिहिला तरी चालेल बघा. हा नॉर्मल रिएक्शन, बरोबर. आता ब्लॉकची टेंडन्सी काय असेल, टेन्शन तर नंतर असणार ना, ब्लॉकची टेंडन्सी टू स्लाइड डाऊन असणार आहे, बरोबर का? सो फ्रिक्शन आलं तर ते कसं येणार आहे, अपवर्ड. फ्रिक्शन आलंच तर ते कसं येणार आहे, अपवर्ड, बरोबर. मला सांगा, टेन्शन नसतं तरी फ्रिक्शनचा प्रयत्न केला असता की नाही ब्लॉकला थांबवायचा? टेन्शन नसतं, मगाशी कुठे होतं टेन्शन, इथं होतं का टेन्शन, होतं का? इथं काय टेन्शन, इथं काय स्ट्रिंग वगैरे लावली होती का? स्ट्रिंग होती का ब्लॉकला स्लाइडिंग डाऊन पासून वाचवायसाठी? नाही.
To prevent the sliding of the block, we didn't have the string here, but still the friction came for the help. तरी पण फ्रिक्शन मदतीला आलं. मग आता आपण काय केलं पाहिजे, आता आपण पहिल्यांदा हे चेक केलं पाहिजे की फ्रिक्शन स्वतः कॅपेबल आहे का. फ्रिक्शन जर कॅपेबल असेल, if the friction is capable of preventing the sliding, then no need of tension in the string. कळतंय का. But if the friction is not capable of preventing the sliding, then there will be tension, and tension and friction will effectively balance mg sin theta. समजतंय का. मग चेक केलं पाहिजे, हा जो काय अँगल आहे, हा अँगल tan इनवर्स ऑफ म्यूएस आहे का tan इनवर्स ऑफ म्यूएस पेक्षा जास्त आहे. म्हणजे थांबा, हा अँगल ऑफ रिपोज आहे की अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त आहे. अँगल ऑफ रिपोज पर्यंत फ्रिक्शन इज कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग द mg sin theta. बोला येस नो, बोला येस नो. till the angle of repose, till the angle of repose, till the angle of repose, friction is capable of balancing mg sin theta. बरोबर का. पण समजा हा अँगल जर मोर दॅन mg sin theta असेल तर पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूयात आपण अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज काय होता, अँगल ऑफ रिपोजचा फॉर्म्युला, अँगल ऑफ रिपोजला आपण अल्फा म्हणूया, तात्पुरता अल्फा म्हणूया. आता इथं थिटा म्हटलं होतं, इथं थिटा ऑलरेडी आपण वापरलाय. काय म्हणूयात त्याला, tan इनवर्स ऑफ म्यू. बरोबर, tan इनवर्स ऑफ म्यू. देअरफॉर tan ऑफ अँगल ऑफ रिपोज किती आला, म्यू. म्हणजे tan ऑफ अँगल ऑफ रिपोज किती आला, म्यू किती आहे 0.9. म्यू किती आहे 0.9. बरोबर, आलं लक्षात. बट अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती आहे बघा आपला. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती दिलाय 45. बरोबर. देअरफॉर tan ऑफ थीटा बघा किती येतोय, tan ऑफ 45. हा 1 कसा येईल, किती येतोय tan ऑफ 45, किती येतोय 1 येतोय. बरोबर. कोण मोठा आहे, आत्ताचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन मोठा आहे की अँगल ऑफ रिपोज मोठा आहे, कोण मोठा आहे बरं. जो अँगल मोठा त्याचा टॅन मोठा असतो. मुद्दाम आपण टॅन का काढले, कारण आपल्याला अँगल कम्पेअर करायचे. पण सर डायरेक्टली मग अँगल कम्पेअर केले असते बरं झालं असतं. नाही, अँगल कम्पेअर करण्यासाठी डायरेक्ट आन्सर काढता येत नाही. पण ज्याचा टॅन मोठा, अल्फाचा टॅन किती आहे, टॅन ऑफ अल्फा किती आहे 0.9 आणि टॅन ऑफ थीटा किती आहे 1. कोण मोठा आहे, टॅन अल्फा की टॅन थीटा. म्हणजे आत्ताच्या अँगलचा टॅन हा मोठा आहे अँगल ऑफ रिपोजच्या टॅन पेक्षा. आपण ठरवलंय किंवा आपल्याला माहित आहे अँगल वाढला तर टॅन वाढत जातो. मोठा अँगल मोठी टॅनची व्हॅल्यू असेल, छोटा अँगल छोटी टॅनची व्हॅल्यू असेल. अँगल वाढला की टॅन वाढतो, अँगल वाढला की साइन पण वाढतो, अँगल वाढला की टॅन वाढतो, अँगल वाढला की साइन पण वाढतो. मग ज्याचा टॅन मोठा तोच अँगल मोठा, बरोबर की नाही. म्हणून मुद्दाम टॅन कॅल्क्युलेट केली. देअरफॉर थीटा इज मोर दॅन अल्फा. म्हणजे अँगल ऑफ रिपोज पेक्षा कोण मोठा आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन मोठा आहे. सो विल द फ्रिक्शन बी एबल टू बॅलन्स mg sin थीटा. आत्ताचं इन्क्लिनेशन जे आहे ते रिपोज पेक्षा जास्त आहे, अँगल ऑफ रिपोज पेक्षा जास्त आहे. कळतंय का. त्याच्यापेक्षा कमी पर्यंत फ्रिक्शन बॅलन्स करू शकत होतं. मग आत्ताचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते अँगल ऑफ रिपोज पेक्षा काय आहे, जास्त आहे. सो फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स दी mg sin थीटा. बरोबर का. सो इट हॅज टू टेक दी हेल्प ऑफ टेन्शन. ब्लॉक रेस्टलाच राहील कारण टेन्शन आहे मदतीला. टेन्शन नसतं तर ब्लॉक काय झाला असता, ऍक्सिलरेट डाऊन. आलं लक्षात. ब्लॉक त्यावेळी ऍक्सिलरेट डाऊन झाला असता, पण आता नाही होणार. आता फ्रिक्शन आणि टेन्शन दोघं एकमेकांची मदत करतील आणि ब्लॉकला रेस्टला ठेवतील. येते का लक्षात. सो ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. CW बोला बोला पटकन. एव्हरीवन सगळ्यांनी सांगा, येते का लक्षात. कॉन्सेप्ट समजून घ्या, काही पाठ करावं लागणार नाही. तुमचं तुम्ही सिच्युएशन बघून तुमचं तुम्ही अनालिसिस करू शकाल, तेवढं कॅपेबल बनवेन मी तुम्हाला. फारसं काही पाठ करायचं ठेवायचंच नाही. लॉजिकली अंडरस्टँड करायचं, समजून घ्यायचं,
सगळं डोक्यात ठेवायचं, काम सगळं डोक्याला लावायचं, काही शारीरिक कष्ट करायचे नाही. सकाळी उठलोय 4 वाजता आणि पाठ करत बसलोय सगळे फॉर्म्युले, असलं काही करायचं नाही. त्यापेक्षा सकाळी 4 ला उठा आणि गणित सोडवा, म्हणजे सर 4 ला उठायचं आहे, हो ना. बर, पुढं लिहा. हिअर अँगल ऑफ इन्क्लिनेशन, जो काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे, is more than angle of repose, is more than angle of repose, therefore friction will not be able to balance mg sin theta. Okay, therefore tension and friction will together balance. कारण स्ट्रिंग लावली, स्ट्रिंग तुटेपर्यंत तरी काय ब्लॉक खाली पडू शकत नाही, ते काय लक्षात. बरोबर. आता आपण असं अज्युम करू की स्ट्रिंग तुटलेली नाहीये, तोपर्यंत काय ब्लॉक ऍक्सलरेट डाऊन होऊ शकत नाही. फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स mg sin theta, therefore tension and friction will balance mg sin theta, will balance mg sin theta. So therefore टेन्शन आणि फ्रिक्शन दोघे मिळून काय करतात, mg sin theta ला बॅलन्स करतायत. सर आम्हाला टेन्शन विचारलंय, किती असेल ते, mg sin theta मायनस फ्रिक्शन. जे काय फ्रिक्शन असेल ते किती असेल, जेवढं मॅक्सिमम घेऊ शकते तेवढं असेल. बरोबर का. त्या सिच्युएशनचा एफएस मॅक्स जो काय असेल तेवढा असेल. त्या सिच्युएशनचा एफएस मॅक्स काढावा लागेल, तो असेल म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. तिथे जी, कारण ब्लॉक तर रेसला आहे ना, ब्लॉक तर रेसला आहे की नाही. एकतर फ्रिक्शन बॅलन्स करू शकत नाही, बॅलन्स करू शकत नाही म्हणजे एकतर ब्लॉक मोशन मध्ये यायला पाहिजे, पण तो आला नाहीये कारण टेन्शन मदतीला आलंय. पण फ्रिक्शन त्या केसमध्ये मॅक्सिमम पॉसिबल येणार आणि ते असणार आहे एफएस मॅक्स. ते किती असणार, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन. काय आहे नॉर्मल रिएक्शन चेक करा. म्यूएस तुम्हाला दिलाय, तो म्यूएस व्हॅल्यू तुम्ही ते टाकाल नंतर. हा, काय आहे नॉर्मल रिएक्शन, बोला की मोठ्याने. नॉर्मल रिएक्शन किती आहे, mg cos थीटा आहे. काय अवघड आहे याच्यामध्ये, बॅलन्स आहे ना इकडे, ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. या डायरेक्शन मध्ये ऑल अप इक्वल टू ऑल डाऊन, बॅलन्स आहे तिकडे. या डायरेक्शन मध्ये पण बॅलन्सच आहे. टेन्शन आणि फ्रिक्शन दोघे मिळून काय करतात, mg sin theta ला बॅलन्स करतायत. तिथे ही स्ट्रिंग अटॅच केलेली असल्यामुळं पॉसिबलच नाही ब्लॉक स्लाइड डाऊन होणं. बरोबर का. बरं, असंही होत नाही स्ट्रिंग अटॅच केली म्हणून ब्लॉक वरती ऍक्सलरेट झाला, स्वतःहून कशाला स्ट्रिंग ओढून घेईल त्याला ब्लॉकला, नाही. ते ऍज पर द रिक्वायरमेंट टेन्शन आणि फ्रिक्शन येणार आहेत. बर, आणि ब्लॉकला बॅलन्स स्टेट मध्येच ठेवणार आहे. सो पुढे आलं mg cos थीटा. बरोबर. जे काही थीटाच्या व्हॅल्यूज दिलेत त्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. मासची व्हॅल्यू त्यांनी द्यायला पाहिजे होती, दिलेली नाही आहे. त्यांचं आन्सर पण चुकले, त्यांनी टेन्शन इक्वल टू 0 म्हणून सांगितलं. असं काय होत नाही, टेन्शन इथं 0 येत नाही. या क्वेश्चनचं आन्सर त्यांचं चुकलेलं आहे. बरोबर. त्यांनी तुम्हाला मासची व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती. तुम्हाला जीची व्हॅल्यू माहिती आहे, थीटाची व्हॅल्यू माहिती आहे, 45 दिलाय. म्यूएस त्यांनी तुम्हाला दिलाय, जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, थीटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एम ची व्हॅल्यू त्यांनी द्यायला पाहिजे होती. ओके, मग टेन्शनची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. झाला क्वेश्चन सॉल्व्ह, कळलं. कन्व्हिन्स. 1 इक्वेशन 1 अननोनचा गेम आहे. मासची व्हॅल्यू त्यांनी द्यायला पाहिजे होती, त्यांनी आन्सर 0 लिहिले टेन्शनचं, बट द टेन्शन इज नॉट 0 इन दिस केस. द फ्रिक्शन विल नॉट बी एबल टू बॅलन्स इट. कळतंय का, समजतंय का. पुढं ऑनलाईन पीपल आफ्टर दिस रिप्लाइंग दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. पुढे सगळं बोला मुलांनो. गुड. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इन्क्लाइन प्लेन वरचं फ्रिक्शन, हॉरिझॉन्टल वरचं फ्रिक्शन आपण बघितले, हॉरिझॉन्टल प्लेन वरचं फ्रिक्शन आपण कालच्या लेक्चर पर्यंत बघितलेत. आता आपण व्हर्टिकल प्लेन मधले फ्रिक्शन बघतोय. व्हर्टिकल म्हणतो, इन्क्लाइन प्लेन वरचे फ्रिक्शन्स, त्यांचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. या क्वेश्चन नंबर 30. फाइंड द फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक इन दी फॉलोइंग केसेस. बर,
फाइंड द फ्रिक्शनल फोर्स, तेच म्हटलं. फाइंड फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक. फाइंड फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक. फाइंड द फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ब्लॉक. बर, ब्लॉक वरती ऍक्ट होणारे फ्रिक्शनल फोर्सेस आम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ब्लॉक वरती ऍक्ट होणारे फ्रिक्शनल फोर्सेस आम्हाला नाही, फ्रिक्शनल फोर्स आम्हाला कॅल्क्युलेट करायचा. डायग्राम शक्यतो मोठी काढत चला, सो दॅट सगळं दाखवता येईल व्यवस्थित. F1 F2 हे गिवन फोर्सेस आहेत. हा ब्लॉक दिलाय, या ब्लॉक वरती ऑलरेडी ऍक्ट होणारे फोर्सेस, हा आहे F2, हा आहे कॅपिटल F1, बरोबर. की नॉर्मल रिएक्शन तर होणारच आहे, त्यांनी सांगायची काही गरज नाहीये. हा mg sin θ त्यांनी दाखवलाय, त्यांनी सांगायची गरज नाहीये. हा mg cos θ असेल, हेही त्यांनी सांगायची गरज नाहीये, हेही त्यांनी सांगितलंय. हे सगळं आपलं आपण केलं असतं, त्यांनी फक्त F1 F2 दाखवले असते, बाकीचं आमचं आम्ही केलं असतं, बरोबर. इकडे mg cos θ पाहिजे, इकडे mg cos θ पाहिजे. बर, हा अँगल थीटा. बर, आता आपल्याला ठरवावं लागेल या ब्लॉकची टेंडन्सी मूव अप आहे की मूव डाऊन आहे. त्या हिशोबाने फ्रिक्शन डाऊन द इन्क्लाइन की अप द इन्क्लाइन, बरोबर ना. फ्रिक्शन सेल्फ ऍडजस्टिंग आहे, ते डायरेक्शन पण ऍडजस्ट करतं, व्हॅल्यू पण ऍडजस्ट करतं. ते ट्राय करतं ब्लॉकला रेस्ट ठेवायला. रिलेटिव्ह मोशन विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन प्लेन ब्लॉकची ते होऊ देणार नाही. इफ पॉसिबल ती रिलेटिव्ह मोशनला तो अवॉइड करेल. पॉसिबल नसेल तर होईल रिलेटिव्ह मोशन. काय काय केसेस दिलेत. केस नंबर 1, केस नंबर 1 मध्ये F1 ची व्हॅल्यू दिली mg cos θ. बर, F1 ची व्हॅल्यू दिली mg cos θ. व्हर्टिकल मध्ये तर बॅलन्स असणार आहे, आणि या अलॉंग द इन्क्लाइन बॅलन्स असेल की नसेल ते बघू, आपण ठरवू. F1 दिलाय mg cos θ, F2 दिलाय 0. F2 दिलाय 0. F2 किती आहे, F2 किती आहे, 0. मला सांगा मग ब्लॉकची टेंडन्सी काय असेल, टू मूव डाऊन. फ्रिक्शन जे काय येणार ते कसं येणार, अप द इन्क्लाइन. फ्रिक्शन जे काय येणार ते कसं येणार, अप द इन्क्लाइन येणार. मग आलं तर ते असं येणार, आलं तर ते असं येणार. आणि हा कोण आहे, mg sin θ. आता चेक करावं लागेल ना, काय चेक करावं लागेल, इज दिस फ्रिक्शन कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग mg sin θ or not. इज दिस फ्रिक्शन इज कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग mg, थिटाची व्हॅल्यू दिली नाही दिली, पण म्यू ची व्हॅल्यू दिली, म्यू ची व्हॅल्यू दिली इन द लँग्वेज ऑफ थीटा. किती दिली आहे, दिले का क्वेश्चन मध्ये, म्यू इक्वल टू टॅन थीटा. ऑलरेडी दिले बघा क्वेश्चन मध्ये, काय दिले, 2 टॅन थीटा. बर बर, म्यू ची व्हॅल्यू काय दिली, 2 टाइम्स टॅन थीटा, बरोबर. ठीक आहे. आता बाळांनो आपल्याला विचार करावा लागेल की इज दिस फ्रिक्शन कॅपेबल ऑफ बॅलन्सिंग mg sin θ. मग एफएस मॅक्स कॅल्क्युलेट करावा लागेल. तो एफएस मॅक्स चेक करावा लागेल की तो mg sin θ पेक्षा जास्त येऊ शकतो का. कारण एफएस मॅक्स जर mg sin θ पेक्षा जास्त असेल तरच एफएस तुमचा बॅलन्स करू शकतो. कारण रिक्वायरमेंट समजा 50 एवढ्या फोर्सची आहे, मग तुमचा फोर्स मोर दॅन 50 तर पाहिजे. एफएस मॅक्स लेट्स से 70 80 असं काहीतरी पाहिजे. येते का लक्षात, त्याचं लक्ष आहे का. सेकंड क्लास कुठे बघतोस, बघतोस ना पुस्तकात. बर, आता आपल्याला काय चेक करावं लागेल, एफएस मॅक्स चेक करावं लागेल सर. सो एफएस मॅक्स चेक करूयात. मी एफएस मॅक्स चेक करतो, पडतंय का बघा तुम्हाला. एफएस मॅक्स कसा चेक करावा तुम्ही सांगा. एफएस मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. सर म्यू एस ची अरेंजमेंट तर आहे 2 टॅन थीटा. म्यू एस ला आता मी म्हणणार ना तुम्ही, जर त्यांनी दिलं नाही आम्हाला म्यू एस म्यू के सेपरेटली, तर म्यू एस इक्वल टू म्यू के इक्वल टू म्यू, बरोबर. म्यू एस चा विचार संपला. एन काहीतरी करून कॅल्क्युलेट करावा लागेल. याला इक्वेशन 1 म्हणूयात. एन कॅल्क्युलेट करायला काय करावं लागेल, एन कॅल्क्युलेट करायला काय करावं लागेल,
बॅलन्स. सो ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. सो एन किती येणार आहे तुमचा? ते डायरेक्टली ओरली पण केलं असतं तरी चाललं असतं, डायरेक्टली ते टाकलं असतं तरी चाललं असतं. F1 प्लस mg cos थिटा. त्यात F1 त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवलाय. किती देऊन ठेवलाय? F1 ऑलरेडी किती देऊन ठेवलाय? mg cos थिटा. तो mg cos थिटा प्लस हा mg cos थिटा. करेक्ट. किती झालं? 2mg cos थिटा झालं सर. सो ही आली बाळा नॉर्मल रिएक्शन. कन्व्हिन्स? आता बाळ ही नॉर्मल रिएक्शन काय करावी लागेल तुला? या एन मध्ये टाकावी लागेल आणि चेक करावं लागेल एफएस मॅक्स किती येतोय. तो mg sin थिटा पेक्षा जास्त येतोय की कमी येतोय बघायचं. मॅक्सिमम फ्रिक्शन किती येऊ शकतंय? सर म्यूएस इंटू एन करायचं ठरलंय. म्यूएस ला रिप्लेस कर बाळ. म्यूएस ची रिप्लेसमेंट काय आहे? हा 2 tan थिटा. रिप्लेसमेंट केली की लगेच ब्रॅकेट टाकायची. एन ची रिप्लेसमेंट काय बाळ? 2 mg cos थिटा. बरोबर. टॅन थिटाला काय लिहूयात? हे सगळं मनातल्या मनात करता येते. साइन अपॉन कॉस. कॉसला कॉस कॅन्सल. साइन अपॉन कॉस. कॉसला कॉस कॅन्सल. 2 into 2 4. mg ला mg ऍज इट इज. mg ला mg ऍज इट इज. साइन अपॉन कॉस. कॉसला कॉस कॅन्सल इंटू साइन थिटा. सो फ्रिक्शन इज इट कॅपेबल और नॉट? एफएस मॅक्स किती आलाय? Fs max is 4 mg sin theta. It is more than mg sin theta. So friction is capable or not? Capable. Friction capable. Block, rest की motion? Block, rest. जे काय फ्रिक्शनचा फोर्स येणार ब्लॉक रेस्टला आहे, मग त्याला स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स म्हणू की कायनेटिक? स्टॅटिक. सो जे काय फ्रिक्शन असणार ते काय असणार? स्टॅटिक असणार. आणि ते किती असणार? mg sin थिटा की 4 mg sin थिटा? नक्की सांगा. mg sin थिटा की 4 mg sin थिटा? हा? अरे फ्रिक्शन मॅक्सिमम 4 mg sin थिटा होऊ शकतं. कारण नसताना 4 mg sin थिटा करून फ्रिक्शन स्वतःच मोशन करेल का? रिलेटिव्ह मोशन स्वतःच करेल का? नाही. फक्त mg sin थिटाला बॅलन्स करेल आणि गप बसेल. कळतंय का? मॅक्सिमम किती येऊ शकतंय? 4 mg sin थिटा. गरज कितीची आहे? mg sin थिटाची. फ्रिक्शन हे सेल्फ ऍडजस्टिंग आहे, ते गरजेपुरतं येतं. किती येणार ते? mg sin थिटा. चेक करा त्यांचा आन्सर आपला आन्सर मॅच झाला. त्यांनी एफ म्हणजे फ्रिक्शनचा फोर्स. त्यांनी फ्रिक्शनच्या फोर्सला एफ लिहितात, आपण स्मॉल एफ लिहितो. बोला मुलांनो, ऑनलाईन पीपल अप टू दिस क्लिअर अँड रिटन. समजलं का? बोला, लिहून घ्या ते. समजायला लागलंय काय करावं लागलोय आपण? गिवन केस साठी काय करतोय आपण? एफएस मॅक्स काढतोय. जी काही गिवन केस आहे म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन वरून चेक करतोय इज द फ्रिक्शन कॅपेबल और नॉट. F2 तर त्यांनी सरळ सरळ 0 देऊन ठेवलाय. मग या F2 ला काय ड्रॉस केलं नव्हतं आपण, केला तरी तो 0च आहे. त्यामुळे आता सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणावरती होती? कोणावरती होती? फक्त सगळी रिस्पॉन्सिबिलिटी फक्त फ्रिक्शन वरती होती, टू बॅलन्स mg sin थिटा. सो आपण एफएस मॅक्स चेक केला, एफएस मॅक्स कॅपेबल होता. F2 तर तुम्हाला 0 दिलाय, F1 दिलाय तुम्हाला, जो काय दिलाय तो आपण इथे युज केला. बरोबर. व्हर्टिकलची एफबीडी काय ड्रॉ करत बसलो नाही, अलॉंग द इन्क्लाइन वाली एफबीडी काढली, परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन वाली एफबीडी काढत बसलो नाही. तो डायरेक्टली बॅलन्स करतोय आम्हाला, ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. बरोबर का? एन इज इक्वल टू F1 आणि mg cos थिटा बॅलन्स करतील एन ला. F1 आणि mg cos थिटा एन ला बॅलन्स करतील. केस नंबर 2. हीच स्लाइड कॉपी करतो, केस नंबर 2 फक्त म्हणतो. ओके. केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये F1 किती दिलाय बघूयात, F2 किती दिलाय बघूयात, आणि परत हे सगळं कॅल्क्युलेशन करूयात. बरोबर. सांगा F1 किती दिलाय केस नंबर 2 मध्ये? F1 किती दिलाय? 2 mg cos थिटा. बर. नाउ द F1 इज 2 mg cos थिटा आणि F2 किती आहे? mg
साइन थिटा. फ्रिक्शनची गरज आहे का? अरे फ्रिक्शनची गरज आहे का? फ्रिक्शन सोडून बाकीची लोक बॅलन्स आहे इम्बॅलन्स आहे? बॅलन्स आहे. परत बॅलन्स क्रिएट करायला फ्रिक्शनची गरज आहे का? फ्रिक्शन किती आलं? 0. चेक करा त्यांचा आन्सर तुमचा आन्सर मॅच झालंय का? अरे फ्रिक्शनची गरजच नाहीये ना. फ्रिक्शन सोडून बाकीच्या लोकांनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे. मग कशाला ब्लॉक मूव्ह होतोय? मूव्ह होईल का? नाही. टेंडन्सी आहे का त्याची मोशनची? नाहीये. फ्रिक्शनची गरजच नाहीये. लिहा इथं ऍज F2 इज बॅलन्सिंग mg साइन थिटा. फ्रिक्शनची गरज आहे का? नाही. फ्रिक्शन कितीपासून कितीपर्यंत येऊ शकतं? 0 टू Fs मॅक्स. फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते? 0 टू Fs मॅक्स गरजेनुसार. आता कितीची गरज आहे? 0 ची गरज आहे. काहीतरी इम्बॅलन्स आहे का? नाही. समजा F2 मोठा असता mg साइन थिटा पेक्षा तर फ्रिक्शन आलं असतं. समजा जर हा F2 मोठा असता mg साइन थिटा पेक्षा तर काय झालं असतं? फ्रिक्शन आलं असतं. पण अप द इन्क्लाइन आलं असतं की डाऊन द इन्क्लाइन? डाऊन द इन्क्लाइन आलं असतं. समजतंय का? पण आता F2 न mg साइन थिटाला बॅलन्स केले त्यामुळे या केस मधलं फ्रिक्शन 0 आलं. CW. As F2 is balancing mg sin theta, friction is equal to 0. फ्रिक्शनची गरज नाहीये. झालं? केस नंबर 2 झाली. केस नंबर 3. F1 is equal to 3 mg cos theta and F2 is equal to किती दिलाय? 12 दिलाय. बर 12 mg sin theta. आता बघा काय गंमत होईल. हा F2 किती आहे तो? 12 mg sin theta. हा कोण? mg sin theta. हा F1 असणार, n असणार, ते असणारच की, त्यात काही चेंज नाही. हा बरोबर आहे ना? फ्रिक्शन कसा असेल? अप द इन्क्लाइन, डाऊन द इन्क्लाइन. टेंडन्सी बघा. फ्रिक्शन सोडून बाकीच्यांचा विचार करा पहिल्यांदा. ब्लॉकची टेंडन्सी मोशन अप द इन्क्लाइन. त्याला अपोज करायला फ्रिक्शन कसं येणार? डाऊन द इन्क्लाइन. कारण हा F2 जिंकणार आहे आता. बरोबर का? फ्रिक्शन आलं तर इकडेच येणार. मोशनच्या टेंडन्सीला किंवा रिलेटिव्ह मोशनच्या टेंडन्सीला मुळात ते जास्त करेक्ट असेल अपोज करणार. सो फ्रिक्शन असं येणार. बर आता काय चेक करावं लागेल? विल द फ्रिक्शन अँड mg sin theta together be able to balance this 12 mg sin theta? हे चेक करावं लागेल ना. हा फ्रिक्शन आणि mg sin theta हे 12 mg sin theta ला बॅलन्स करू शकतात का? हे चेक केलं पाहिजे. त्यासाठी परत Fs ची मॅक्सिमम व्हॅल्यू काढली पाहिजे. बरोबर का? सो करा Fs मॅक्स किती येतोय? Fs मॅक्स μs इंटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन ओरली काढता येते. किती येते नॉर्मल रिएक्शन? F1 प्लस mg cos theta. ओरली करता येईल का? ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाउनवर्ड. सो नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू F1 प्लस mg cos theta. F1 प्लस mg cos theta. किती दिलाय F1? 3 mg cos theta plus mg cos theta. So overall झालं 4 mg cos theta. Fs max. Fs max आलं. Up to this online people tell me clear and written so that we can move on to next slide. समजून घ्या. फ्रिक्शन चॅप्टर असा आहे ज्यात फ्रिक्शनची डायरेक्शन फिक्स नाही आहे. बघा फ्रिक्शन हा फोर्स असा आहे. या चॅप्टर मध्ये जो फोर्स आहे फ्रिक्शन तो कसा फोर्स आहे? त्याची डायरेक्शन फिक्स आहे का? नाही. तुम्ही काही पाठ करून जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. येते का लक्षात? हा सगळं जर फिक्स असेल त्याच कंडिशनचा क्वेश्चन ऑलवेज तयार होत असेल तर तुम्ही पाठ वगैरे करू शकता एखाद्या केस साठी कुठला तरी फॉर्म्युला. पण आता तसं नाही करायचं.
बर. सो एफ एस मॅक्स किती आला सर, म्यूएस इंटू mg cos थिटा प्लस mg cos थिटा 4mg cos थिटा. सो सर एफ एस मॅक्स जो येऊ शकतो, मॅक्सिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन जो येऊ शकतो तो किती आला सर, म्यूएस इंटू 4mg cos थिटा. म्यूएस किती दिलाय बाळ, क्वेश्चन मध्ये दिलाय म्यूएस तुम्हाला 2 इंटू tan थिटा हा दिलाय म्यूएस इंटू mg cos थिटा. बर 2 इंटू 4 8 mg ऍज इट इज. tan ला काय लिहिणार साइन अपॉन कॉस, हे सगळं मनातल्या मनात. tan ला काय लिहिलं साइन अपॉन कॉस, कॉस ला कॉस कॅन्सल, शिल्लक कोण राहिला साइन. हे सगळं ओरली व्हायला पाहिजे, ती आणि स्टेप ऍड करून ठेवायची नाही. किती येते एफ एस मॅक्स mg साइन थिटा. सो फ्रिक्शन मॅक्सिमम आलं तर किती येऊ शकतंय ते आमच्याकडे आहे. हा mg साइन थिटा आमच्याकडे ऑलरेडी आहे आणि हा कोण आहे F2, तो किती आहे 12 mg साइन थिटा. विल दिस 12 mg साइन थिटा बी बॅलन्स्ड बाय फ्रिक्शन अँड mg साइन थिटा टुगेदर? नाही. मॅक्सिमम जरी आलं तरी किती येणार हे 8, ते 8 आणि हे 1 किती 9 mg sin theta. So friction will not be, friction and mg sin theta will not be able to balance this. आलं लक्षात? त्यामुळे ब्लॉक अल्टिमेटली काय होणार, स्लाइड डाऊन स्लाइड अप विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी की विथ एक्सेलरेशन? विथ एक्सेलरेशन. एक वर्ष येणार आहे ना. सो हा काय होणार ब्लॉक एक्सेलरेट अप. इथे का लक्षात? ब्लॉक काय झाला ऍक्सेलरेट अप झाला. बरं तुम्हाला कोणी ऍक्सेलरेशन विचारलंय का? नाही. तुम्हाला काय विचारलंय या क्वेश्चन मध्ये? फाइंड दी व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. सो गप तेवढीच फ्रिक्शनची व्हॅल्यू काढायची, क्वेश्चन कंप्लीट करायचा, पुढे जायचं. ऍक्सेलरेशन पाहिजे असेल तर ma इज इक्वल टू ऑल अपवर्ड मायनस ऑल डाऊनवर्ड करा, तुम्हाला a ची व्हॅल्यू पण मिळेल. ब्लॉक स्लाइड व्हायला लागलाय त्यामुळे फ्रिक्शन हे स्टॅटिक घेऊन चालणार नाही, कुठलं घ्यावं लागेल कायनेटिक. पण त्यांनी मग म्यूके आणि म्यूएस सेपरेट द्यायला पाहिजे होता ना, दिला नाही म्हणून म्यूके आणि म्यूएस तुम्ही सेमच घेणार. आलं का लक्षात? काय काय बोललो कळालं का? हे सगळं करता येईल आपल्याला. शहना से नो. कुठला पॉइंट नाही कळाला? मागचा पॉइंट होता का? टेल मी. मागच्या स्लाइडवरचा का या स्लाइडवरचा? का क्वेश्चनचा आन्सर दिलं होतं. विल द फ्रिक्शन बी एबल टू बॅलन्स दिस mg sin थिटा? ओके. सो फ्रिक्शन आणि mg sin थिटा हे F2 ला बॅलन्स करू शकणार नाही, त्याचं आन्सर दिलं होतं ते. नो म्हणलं होतं. बरं ठीक आहे. पुढं मग तुम्हाला हे ऍक्सेलरेशन वगैरे काढता येऊ शकते, बरोबर. ऍक्सेलरेट अप होणार ते सगळं कळतंय. ma इज इक्वल टू ऑल अपवर्ड मायनस ऑल डाऊनवर्ड वगैरे करू आपण. फ्रिक्शनची व्हॅल्यू काय आली इथं? तर फ्रिक्शनची व्हॅल्यू आली Fk एवढी आली. या केसमध्ये फ्रिक्शन किती येणार Fk, ती किती घ्यायला पाहिजे मी म्यूके इंटू एन, बरोबर. ती घ्यायला पाहिजे मी म्यूके इंटू एन, पण त्यांनी मला म्यूके आणि म्यू सेपरेटली नाही दिला. त्यांनी मला म्यूची व्हॅल्यू सांगितली आहे, मग मी म्यू लिहिला इंटू एन म्हटलं, बरोबर का? समजतंय का? बर. ब्लॉक तर स्लाइड होणार आहे हे कळले का तुम्हाला? ब्लॉक स्लाइड होणार आहे. इथं आपण एफ एस मॅक्स काढलेला आहे, इथं आपण एफ एस मॅक्स ऑलरेडी काढलेला आहे. हेच आन्सर परत यायला पाहिजे, कळतंय का? कारण त्यांनी म्यूके आणि म्यूएस सेपरेटली दिलाय का? एफ एस मॅक्स कसा काढलाय आपण? म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन करून काढलाय, पण म्यूएस आणि म्यूके सेपरेट आहे का? नाही. म्हणजे हेच आन्सर परत यायला पाहिजे. चेक करा. म्यू किती दिलाय तुम्हाला 2 tan थिटा. नॉर्मल रिएक्शन काय आली आहे तुमची मागच्या स्लाइड वरती बघा. नॉर्मल रिएक्शन काय आली होती? F1 प्लस mg cos थिटा. त्यात F1 आहे 3 mg cos थिटा आणि हा mg cos थिटा. सो ही जी काय नॉर्मल रिएक्शन आहे, ती किती आली आहे? F1 प्लस mg cos थिटा, पण F1 आहे 3 mg cos थिटा, 3 mg cos थिटा प्लस mg cos थिटा 4 mg cos थिटा. सो नॉर्मल रिएक्शन ऑलरेडी तुमची कॅल्क्युलेट झालेली आहे या केससाठी. प्रत्येक गिवन केससाठी नॉर्मल रिएक्शन कॅल्क्युलेट करा. सेम आन्सर यायला पाहिजे.
आता त्यांनी म्यूएस आणि म्यूके सेपरेटली नाही दिला, त्यामुळे तुमचा एफएस मॅक्स आणि म्यूके सेम आलाय. कळतंय का? एफएस मॅक्स आणि म्यूके सेम का आलाय? सर एफएस मॅक्सचा फॉर्म्युला म्यूएस इंटू एन असतो आणि एफके चा फॉर्म्युला म्यूके इंटू एन असतो. एन तर सेम आहे, पण म्यूएस आणि म्यूके पण सेम आहे ना, सेपरेट सेपरेट दिला आहे ना क्वेश्चन मध्ये, म्हणून एफएस मॅक्स आणि एफके सेम आला. आणि तो एफएस मॅक्स ऑलरेडी तुम्ही काढला होता 8 mg sin थिटा. तेच आन्सर परत यायला पाहिजे. येतंय. हा 2 into 4 8. tan ला काय लिहिलं? साइन अपॉन कॉस, कॉस ला कॉस कॅन्सल, साइन ऍज इट इज, mg ऍज इट इज. झालं? सीडब्ल्यू झालं का? बघा 3 केस मध्ये आम्हाला फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. आणि आम्हाला हेही कळते की ब्लॉक कधी रेसला राहणार आहे आणि ब्लॉक कधी मोशन मध्ये असेल, हेही आम्ही डिसाईड करू शकतोय. आणि ते डिसाईड करून आम्ही तिथंच थांबत नाही, तर त्याच्या पुढेही एक स्टेप जाऊन आम्ही त्याचं ऍक्सलरेशन अप किंवा डाऊन जे काय असेल तेही काढू शकतोय. कळतंय का? या क्वेश्चनच्या ऑल पॉसिबल केसेस त्यांनी 3च दिले. पुढची केस पण एक आहे चौथी, की ब्लॉक ऍक्सलरेट अप होतो तर ते ऍक्सलरेशन किती, तेही काढण्याची कपॅसिटी तुमच्याकडे असली पाहिजे, तेही काढण्याचे लॉजिक तुमचे क्लिअर असले पाहिजे. नेक्स्ट, पुली ब्लॉक सिस्टीम इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन. सगळं मिक्स करायला लागलं आता हळूहळू आपण. आधी फ्रिक्शन नव्हतं, नंतर फ्रिक्शन आलं, मग ते हॉरिझॉन्टल वाला प्लेन होतं फ्रिक्शन वालं, आता इन्क्लाइन प्लेन झालं. आता पुली घ्यायची, पुली पण आहे, ब्लॉक पण आहे, फ्रिक्शन पण आहे, इन्क्लाइन प्लेन पण आहे. पुली, ब्लॉक, फ्रिक्शन, इन्क्लाइन प्लेन सगळं जातं. ओके, सो पुली ब्लॉक सिस्टीम इन्व्हॉल्विंग द फ्रिक्शन. राईट डाऊन हेडिंग पुली ब्लॉक सिस्टीम. काय नाही, सगळे टाइप ऑफ क्वेश्चनच आहेत. पुली ब्लॉक सिस्टीम इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन. बर, फार चांगले चांगले इंटरेस्टिंग क्वेश्चन्स मिळतील तुम्हाला आणि मजा येते हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. कारण आन्सर तुम्ही पाठ करून जाऊ शकत नाही, विचार करायचा आहे. ऍज पर द गिवन सिच्युएशन यू हॅव टू थिंक. ओके, सो क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31. बर, काय केलंय बघा, एक इन्क्लाइन प्लेन दिलंय जे दोन्ही बाजूने इन्क्लाइंड आहे. बर, जे कसं आहे दोन्ही बाजूने इन्क्लाइंड आहे. इकडे अँगल मुद्दाम त्यांनी 37 दिलाय, म्हणजे त्यांना असं वाटतंय की मुलांना साइन 37 कॉस 37 डिफिकल्ट जातील. पण जर अँगल माहित असेल तर काय अडचण नाहीये. आता इथे त्यांची टायपिंग मिस्टेक आहे. इथे त्यांनी 50 डिग्री लिहून ठेवलंय. 50 डिग्री नसणार आहे ते किती असलं पाहिजे? 53 असलं पाहिजे. अदरवाईज साइन कॉस काढणं फार डिफिकल्ट होऊन जाईल. म्हणजे हा 100% हा अँगल किती पाहिजे? कारण टोटल अँगलची ऍडिशन किती व्हायला पाहिजे? 180. म्हणजे हा नक्कीच किती पाहिजे? 90 पाहिजे. तो माहित नसला तरी चालतोय, हे दोन अँगल इनफ आहेत. ओके, इथे एक ब्लॉक आहे, त्याचं मास दिलंय किती? 10 kg. त्याचं मास दिलंय तुम्हाला किती दिलंय? 10 kg. इथे एक ब्लॉक आहे, इथे एक पुली आहे, इथे एक स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग पासिंग ओव्हर द पुली. इकडे एक ब्लॉक आहे, याचं मास किती दिलंय? 5 kg. याचं मास दिलंय 5 kg. बर, ठीक आहे. काय कॅल्क्युलेट करायचंय? डिटरमाइन दी एक्सेलरेशन ऑफ दी टू ब्लॉक्स. ठीक आहे, फ्रिक्शन आहे, सगळ्या व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत. इथला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्यांनी दाखवलाय μ2 म्हणून. लांब दाखवूयात कुठेतरी, कारण बाकीचे कोर्सेस इथे ड्रॉ करायला जागा ठेवावी लागेल. इथला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन μ2 दाखवलाय. इथला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कुठेतरी खाली दाखवूयात μ1. किती दाखवलाय तो? 0.3 दाखवलाय, बरोबर आहे. इथला दाखवलाय 0.1. युनिटलेस असला पाहिजे तो, त्यामुळे नुसतेच व्हॅल्यूज दिलेत.
बरं 10 kg ब्लॉक हे सगळं दाखवलंय बरोबर. काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला? फाइंड ऍक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक. फाइंड ऍक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक. फाइंड ऍक्सलरेशन ऑफ इच ब्लॉक. बरं त्यात फ्रिक्शन आणि असणारच आहे. म्हणजे फ्रिक्शन जर कॅपेबल असेल तर ते ब्लॉकला रेसला ठेवेल, दोन्ही ब्लॉक्सना रेसला ठेवेल. आणि जर फ्रिक्शन कॅपेबल नसेल तर दोन्ही ब्लॉक्स मोशन मध्ये येतील. बर मे बी हा वरती जाईल आणि हा खाली येईल, हा मूव अप आणि हा मूव डाऊन, अशी पण केस असेल. किंवा सेकंड केस काय असेल, हा मूव अप आणि हा मूव डाऊन, लेफ्ट वाला मूव डाऊन राईट वाला मूव अप, अशी एक केस असेल. किंवा सेकंड केस काय असेल, राईट वाला मूव डाऊन लेफ्ट वाला मूव अप. आपण काय करायचं सांगतो, एक काहीतरी ऍझ्युम करायचं. समजा आम्ही असं ऍझ्युम केलं की हे ऍक्सलरेट डाऊन आणि हे ऍक्सलरेट अप, आणि ह्याचं ऍक्सलरेशनचं फायनल आन्सर पॉझिटिव्ह आलं, ह्याचं ऍक्सलरेशनचं फायनल आन्सर पॉझिटिव्ह आलं, तर आपण काय समजायचं की अवर ऍझम्पशन इज करेक्ट. समजतंय का? पण समजा असं जर झालं तर आम्ही ऍझ्युम केलं की हा डाऊन ऍक्सलरेट डाऊन आणि हा ऍक्सलरेट अप, असं आम्ही ऍझ्युम केलं. पण ह्या दोघांच्या ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह आल्या तर डाऊनवर्ड ऍक्सलरेशन निगेटिव्ह आहे, म्हणजे हा नक्कीच अपवर्ड ऍक्सलरेट व्हायला लागलाय. आणि याचं अपवर्ड ऍक्सलरेशन निगेटिव्ह आहे, म्हणजे हा नक्कीच डाऊनवर्ड ऍक्सलरेट व्हायलाय. सो काहीतरी ऍझ्युम करायचं. काय ऍझ्युम करूया? राईट वाला ऍक्सलरेट डाऊन, लेफ्ट वाला ऍक्सलरेट अप ऍझ्युम करायचं. आणि ते ऍक्सलरेशन जर निगेटिव्ह आले तर ऍझम्पशन इज रॉंग, डायरेक्शन बदलून टाकायच्या दोघांच्या. समजलं का? बरं, मग याची एफबीडी पटकन ड्रॉ करूयात. पण त्याआधी मला सांगा, याला आपण जर ऍक्सलरेटिंग डाऊन ऍझ्युम केलं तर फ्रिक्शन अप येणार. आणि रियालिटीमध्ये समजा हा जर ऍक्सलरेटिंग अप असेल तर फ्रिक्शन डाऊन असेल. फ्रिक्शनची डायरेक्शन ऍझ्युम करायला चुकली तर अडचण होईल ना. फ्रिक्शनची डायरेक्शन ऍझ्युम करायला चुकली तर अडचण होईल. म्हणजे नुसतं ऍझम्पशन न काम होणार नाही, कारण फ्रिक्शन सेल्फ ऍडजस्टिंग आहे. हे विदाउट फ्रिक्शन असतं तर आपलं काम झालं असतं. येते का लक्षात? विदाउट फ्रिक्शन असतं, ऍझ्युम करा, ऍक्सलरेशन काढा, पॉझिटिव्ह आले ठीक आहेत, करेक्ट होत्या डायरेक्शन ऍझ्युम केलेल्या. पण जर निगेटिव्ह आलं तर रिव्हर्स केलं असतं. ते कधी चाललं असतं? विदाउट फ्रिक्शन चाललं असतं. कारण याला ऍक्सलरेटिंग डाऊन ऍझ्युम करताना फ्रिक्शन काय येणार? अप. आणि आन्सर निगेटिव्ह आलं, त्यामुळं हा ऍक्सलरेटिंग डाऊन नसणार आहे रियालिटीमध्ये. मग हा ऍक्सलरेटिंग अप असताना फ्रिक्शन काय असलं पाहिजे मग त्यावेळी? डाऊन. मग काय करायचं? तर हा वाला फोर्स कॅल्क्युलेट करायचा, आणि हा वाला फोर्स कॅल्क्युलेट करायचा. कोण जिंकते बघायचं. हे टेन्शन जे आहे ते इंटरनल ऍक्शन रिएक्शन आहे, त्याचा विचार करू नका. हे जे टेन्शन आहे ना, हे इंटरनल ऍक्शन रिएक्शन आहे, त्याचा विचार करू नका. बरोबर? बर, हा 10 आहे. 10 म्हणजे एम. हा कोण असणार? एम जी साइन थिटा. म्हणजे किती आला हा? 10 जी साइन 37. बरोबर का? एम जी साइन थिटा. एम किती? 10. जी ला किती? जीच लिहूयात. साइन थिटा, थिटा किती इथला? 37. आणि इथला एम जी साइन थिटा किती येणार? एम किती? 5. जी ला जी, साइन ला साइन, थिटाला किती लिहू इथल्या? इथला थिटा मात्र किती लिहावा लागेल? 53. बरोबर? सो पहिलं काम जे करावं लागेल ना, ते या दोघांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कराव्या लागतील. कुणाच्या? या ब्लॉकला डाऊन किंवा अप नेणारे जे काही फोर्सेस आहेत ते अल्टिमेटली हेच आहेत. बरोबर? एमजीचा हा कंपोनंट काय असेल इथल्या? हा 10 जी कॉस 37. करेक्ट. एमजी कॉस थिटा सारखं. आणि हा किती येणार? 5 जी कॉस 53 ना, 37 नाही 53. इथला इन्क्लिनेशन किती आहे? 53. इथलं इन्क्लिनेशन किती आहे? 37. बरोबर? नॉर्मल रिएक्शन तुम्ही पहिल्या ब्लॉकला N1 म्हणा नॉर्मल रिएक्शन, इथल्या ब्लॉकला नॉर्मल रिएक्शन N2 म्हणा. तर टेन्शन T1 T2 म्हणायची गरज आहे का? सेगमेंट सेम आहे, स्ट्रिंगचा सेगमेंट सेम आहे, तर टेन्शन काय असेल? सेम. इथे टेन्शन T म्हणून, इथे टेन्शन T म्हणून. फाइंड द एक्सेलरेशन ऑफ इच ब्लॉक. तर दोन्ही ब्लॉकचं एक्सेलरेशन सेमच येणार आहे ना? दोन्ही ब्लॉकचं एक्सेलरेशन सेम येणार की नाही?
यांच्यामधल्या स्विंगची लेंथ फिक्स असणार आहे. इकडे ऍक्सलरेट होऊ दे नाही तर तिकडे ऍक्सलरेट होऊ दे. हा वरती जाऊ दे, हा खाली जाऊ दे, किंवा हा वरती जाऊ दे आणि तो खाली येऊ दे. या दोघांमधली स्विंगची लेंथ तर फिक्स आहे, बरोबर का? या दोघांच्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज काय असतील? इक्वल असतील. जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज इक्वल असतील तर ऍक्सलरेशन्स काय येतात? इक्वल येतात. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज जर इक्वल असतील तर ऍक्सलरेशन्स काय येतात? इक्वल येतात, बरोबर ना? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटीज, कायम व्हेलॉसिटीज ज्या दोन पार्टिकलच्या इक्वल आहेत त्यांचे ऍक्सलरेशन्स हे ऑलवेज इक्वल असतील. बर, म्हणजे तसं बघायला गेलं की दोनच अननोन आहेत, ऍक्सलरेशन आणि टेन्शन. सो हाऊ मेनी इक्वेशन्स वी नीड? 2 इक्वेशन्स, 2 अननोन, कारण टेन्शन आणि ऍक्सलरेशन. बर, आता पहिल्यांदा चेक करूया की 5G sin 37 मोठा येतोय, सॉरी 5G sin 53 मोठा येतोय की हा 10G sin 37 मोठा येतोय. जर हा जिंकला तर राईट वाला खाली येईल, लेफ्ट वाला वरती जाईल. आणि जर हा जिंकला तर 10G sin 37 जिंकला तर लेफ्ट वाला खाली येईल, राईट वाला वरती जाईल. सो करा कॅल्क्युलेशन. पहिलं कॅल्क्युलेशन करूयात 10G sin 37 चं. 10G sin 37, जी ची व्हॅल्यू 10 घ्या. sin 37 ओरली करा. येते का? sin 37 किती येणार? 3/5, 345 त्याच्यावर. हा, sin 37 3/5. आन्सर किती आलं? किती आलं? 60 न्यूटन. हे झालं पहिलं. दुसरं कॅल्क्युलेट करूयात. 5G sin 53 किती येते बघा. कोण जिंकला? sin 53 किती येते? sin 53 अपोजिट अपॉन हायपोटेनस. 53 च्या अपोजिट 4, हायपोटेनस 5. 4 अपॉन 5 किती येते आन्सर? 40 येते. कोण जिंकला? 60 की 40? बरोबर. त्या हिशोबाने आता फ्रिक्शन असाइन करा. त्या हिशोबाने काय करावं लागेल? फ्रिक्शन असाइन करावं लागेल. कोण जिंकलाय? 40 जिंकलाय. म्हणजे हा 5G sin नाही, 40 नाही, 60 जिंकलाय. सो इथे लिहावं लागेल 10G sin 37 ची व्हॅल्यू मोर आहे कुणापेक्षा? 5G sin 53 पेक्षा. बरोबर. त्या हिशोबाने आता इथं परत डायग्राम मध्ये मॉडिफिकेशन म्हणजे फ्रिक्शन पण येणार आणि ऍक्सलरेशन पण दाखवावं लागणार, बरोबर का? बर. हा जिंकलाय ना, 10G sin 37 जिंकलाय ना. त्यामुळं हा सगळा जो काय ब्लॉक आहे तो अल्टिमेटली ऍक्सलरेटिंग काय असला पाहिजे? हा सगळा ब्लॉक अल्टिमेटली ऍक्सलरेटिंग डाऊन असला पाहिजे. मग याच्यावरती फ्रिक्शन कसं येणार? अप. त्या फ्रिक्शनला F1 म्हणूया. आणि हा कसा असला पाहिजे? ऍक्सलरेटिंग. अरे हा डाऊन आहे, हा ऍक्सलरेटिंग डाऊन आहे. ऍक्सलरेटिंग डाऊन आहे. मग हा कसा असला पाहिजे? ऍक्सलरेटिंग अप. हे दोघंही एकाच स्ट्रिंग न कनेक्टेड आहेत, त्यामुळे दोघांचे ऍक्सलरेशन A1 A2 काही घ्यायची गरज नाही, एच म्हणणार आपण. हा ऍक्सलरेटिंग अप आहे आणि ह्याच्यासाठी फ्रिक्शन कसं येणार? मात्र डाऊन. बर, म्हणून जरा मोठी डायग्राम काढायची, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी दाखवता येतात, बरोबर. परत पुढच्या पेजवरती सेपरेट डायग्राम काढू, फक्त FBD चा विचार करू आणि पुढे जाऊ. न्यूच्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत, बरोबर. आता काय करणार आपण? आता आपण इथं हे ब्लॉक ऍक्सलरेट डाऊन आणि हा ऍक्सलरेट अप या हिशोबाने त्यांच्या FBDs ड्रॉ करू, फ्रिक्शनच्या व्हॅल्यूज लिहू, 2 इक्वेशन 2 अननोन सॉल्व्ह करू, टेन्शन आणि ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यूज देऊ, बरोबर. चला. पण मला सांगा, आपण ऍझ्युम करायला लागलोय, पण समजा फ्रिक्शन जर कॅपेबल असेल तर? फ्रिक्शन जर कॅपेबल असेल तर काय? रेस्ट लाईन, बरोबर. मग ठरवायचं कसं? मग परत चेक करत बसायला लागणार का? पण सर ते चेक करायला टेन्शनची व्हॅल्यू कुठं माहिती आहे? FS मॅक्स कॅपेबल आहे का बघायला टेन्शनची व्हॅल्यू कुठं माहिती आहे? आणि हा F2 मॅक्स
F2 मॅक्स कॅपेबल आहे का बघा. टेन्शनची व्हॅल्यू कुठं माहिती आहे? माहित नाहीये. प्रॉब्लेम लक्षात यायला लागलाय का? एक एक प्रॉब्लेम आपण टॅकल करत गेलो. पहिला म्हटलं अज्युम करा, व्हॅल्यूज करा. निगेटिव्ह आली तर डायरेक्शन रिव्हर्स करा. मग डायरेक्शन रिव्हर्स करून निगेटिव्ह आली तर तसं पण पॉसिबल आहे. कारण जर ब्लॉक्स ऍक्सिलरेट होणार नसतील ना तर ऍक्सिलरेशन निगेटिव्ह येणार आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही याला अप अज्युम करा नाही तर डाऊन ऍक्सिलरेट करा. सो रूल काय बनायला लागलाय? रूल असा बनायला लागलाय का बघा, काय पाहिजे ती डायरेक्शन अज्युम करा. याला अप अज्युम करा, याला डाऊन अज्युम करा, ऍक्सिलरेशन काढा. जर ऍक्सिलरेशन निगेटिव्ह आलं तर समजा की हे अझम्पशन चुकीचं आहे. डायरेक्शन बदला ऍक्सिलरेशनच्या. याला अप केलं होतं, याला डाऊन केलं होतं ना, बदला. याला अप करा आणि याला डाऊन करा आणि परत निगेटिव्ह आलं तर म्हणजे फ्रिक्शन इज कॅपेबल. येते का लक्षात? फ्रिक्शन इज कॅपेबल ऑफ कीपिंग द सिस्टीम ऍट रेस्ट. समजतंय का? समजतंय का मी काय सांगतोय? म्हणजे एवढं सगळं सर करायची गरजच नव्हती, पण एवढं सगळं केल्यामुळे लॉजिक कळालं. कारण इथं आता नेक्स्ट स्टेपला काय तुम्ही म्हणायला लागलाय ऑलमोस्ट सर दोन इक्वेशन म्हणून आणि काढू उत्तर. अरे पण ते उत्तर परत ऍक्सलरेशनचं निगेटिव्ह आलं तर म्हणजे काय? हे एवढं सगळं पण करत बसायची गरज नाहीये. तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया मिळेल की नाही हे बाबा ऍक्सलरेटिंग कोण जिंकायला लागलाय? हा 10G sin37 जिंकायला लागलाय. सो हा मोस्ट प्रॉबेबली हा ऍक्सलरेटिंग डाऊन असेल आणि हा ऍक्सलरेटिंग अप असेल. ठीक आहे, पण तुम्ही हे ऍक्सलरेशन काढून बघा. ते ऍक्सलरेशन जर पॉझिटिव्ह आलं देन युअर अझम्पशन इज करेक्ट. बट इफ दिस ऍक्सलरेशन कम्स आउट टू बी निगेटिव्ह देन व्हॉट डज दॅट मीन? डायरेक्शन ऑलरेडी आपण राईट वाली डायरेक्शन आपण ऑलरेडी का नाही अज्युम केली? याला अप आणि याला डाऊन का नाही अज्युम केलं? कारण हा 5G sin53 हरला होता. त्यामुळे असं अज्युम करण्यामध्ये काय पॉइंटच नव्हता की लेफ्ट वाला अप आणि राईट वाला डाऊन. ते अज्युम करण्यामध्ये काय पॉइंट नव्हताच. मग पॉइंट कशामध्ये होता? कुठल्या अझम्पशन मध्ये पॉइंट होता? कोण जिंकतोय? MG sin37. सो याला डाऊन आणि याला अप अज्युम करण्यामध्ये पॉइंट होता. अरे पण तसं अज्युम केल्यानंतर पण जर ऍक्सलरेशन निगेटिव्ह आलं तर the friction is capable, the blocks will be at rest. So ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायच्या स्टेप्स काय असतील? या क्वेश्चनला सॉल्व्ह करायच्या स्टेप्स अशा असतील. पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे ती एक कुठली तर डायरेक्शन अज्युम करा. आता काय बघायचंच नाही. आता इव्हन हे पण चेक करायची गरज नाही. मी काय सांगतो कळतंय का? हे पण चेक करायची गरज नाही. हा हे चेक केला तर एक आयडिया तर मिळेल की झाला तर कसा ऍक्सलरेट, जर ब्लॉक्स ऍक्सलरेट झाले तर कसे ऍक्सलरेट होतील, कुठला अप होईल आणि कुठला डाऊन होईल ते ठरवायसाठी तुम्ही हा चेक वापरू शकताय. फ्रिक्शन कुठल्या लॉवरनं असाइन करतात? म्हणजे जर ब्लॉक वरती ऍक्सलरेट होत असेल, वरती मूव्ह होत असेल तर फ्रिक्शन डाऊन. फ्रिक्शन ऑलवेज रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो समोर. आणि हा ऍक्सलरेटिंग डाऊन तर फ्रिक्शन अप. फ्रिक्शन रिलेटिव्ह मोशनला अपोज करते. हा तो लॉ आहे ज्या लॉचा आम्ही ऑलवेज विचार करतो फ्रिक्शनची डायरेक्शन असाइन करताना. बरोबर? सो रूल काय येतोय? रूल असा येतोय की तुम्ही चेक करा. काय चेक करायचंय? आम्ही काय चेक करायचंय? MG sin थीटा चेक करा. बघा मी दोन पद्धतीने रूल सांगतोय तुम्हाला. तुम्ही MG sin थीटा चेक करा, कुठला जिंकतोय बघा. त्या हिशोबानं प्रॉबेबल कुठला ब्लॉक अप ऍक्सलरेट होईल आणि कुठला ब्लॉक डाऊन ऍक्सलरेट होईल प्रॉबेबली चेक करा. त्यानुसार ते ऍक्सलरेशन काढा आणि समजा ते ऍक्सलरेशन पण निगेटिव्ह आलं तर ब्लॉक्स विल बी ऍट रेस्ट. समजतंय का? बरं तुम्हाला हे चेक करायचं नाहीये, ठीक आहे, तुम्हाला हे चेक करायचं नाहीये ना. पहिले अझम्पशन करा की हा ऍक्सलरेटिंग अप आणि हा ऍक्सलरेटिंग डाऊन. ऍक्सलरेशन करा. पॉझिटिव्ह आलं तर अझम्पशन करेक्ट, पुढे चला. निगेटिव्ह आलं तर अझम्पशन बदला. अझम्पशन बदललं, याला अप अज्युम केलं होतं, याला डाऊन अज्युम केलं होतं. आता काय करा? सेकंड अझम्पशन, याला अप आणि याला डाऊन तसं अज्युम करा. आन्सर पॉझिटिव्ह आलं तर ठीक आहे. आन्सर परत निगेटिव्ह आलं तर बोथ दी ब्लॉक्स विल बी ऍट रेस्ट. बरोबर? दोन्ही वेळेस समजले? बरं, आपण पहिलं अझम्पशन करत बसलोच नाही. आपण ठरवलं की मोस्ट प्रॉबेबली ऍक्सलरेशन जर आलं तर ते कसं येईल, कुठला अप होईल आणि कुठला डाऊन होईल. जर ही सिस्टीम ऍक्सलरेट झालीच तर ही कशी ऍक्सलरेट होणार आहे? हा वाला डाऊन आणि हा वाला अप. का? त्यासाठी आम्ही ऑलरेडी MG sin थीटा कम्पेअर केलेले आहेत. समजतंय का?
सो आता ह्या ऍक्सलरेशन्स ना आपण कॅल्क्युलेट करूयात. नेक्स्ट पेज वरती मी पहिल्यांदा या ब्लॉकची एफबीडी ड्रॉ करतो. काय काय येईल याच्या एफबीडी मध्ये? 10G sin 37, टेन्शन बरोबर, आणि F1 अशी 3 लोक येतील, आणि N1 आणि हा 10G cos 37 पण येईल. सो नेक्स्ट पेज वरती मी पहिल्यांदा या ब्लॉकची एफबीडी ड्रॉ केली. कोण कोण आहेत सांगा या ब्लॉक वरती ऍक्ट होणारे? तुमच्याकडे डायग्राम आहे, माझ्याकडे ती मागच्या स्लाइड वरती आहे. हा, इकडे कोण कोण आहेत? 10G sin 37, इकडं आहे 10G sin 37. इकडं कोण कोण आहेत? टेन्शन आणि फ्रिक्शन बरोबर, ही नॉर्मल रिएक्शन N1. आणि हा इकडं कोण आहे? 10G cos 37. बरं, याची व्हॅल्यू किती आली आहे? याची व्हॅल्यू किती येते जरा चेक करा, एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करा आणि सांगा मला. cos 37 किती येतं? 4/5. जी ची व्हॅल्यू 10 टाका, cos 37 4/5 टाका, sin 37 cos 37 ते सगळं येते तुम्हाला. आता किती आलं ते आन्सर सांगा. किती आलं? 80 बरोबर. बर, या सगळ्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये एक्सलरेटिंग डाऊन की अप? हा, एक्सलरेटिंग डाऊन. या ब्लॉकचं मास किती आहे? 10. सो 10 इंटू ए, MA इज इक्वल टू नेट डाउनवर्ड इक्वल टू ऑल डाउनवर्ड. कोण कोण आहेत? 60 मायनस ऑल अपवर्ड कोण कोण आहे? टेन्शन आणि फ्रिक्शन. पण फ्रिक्शन तर म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन करून काढणार ना तुम्ही. टेन्शन प्लस फ्रिक्शन. फ्रिक्शन किती आलं बघा ते? F1 आहे ना तिथलं फ्रिक्शन. पहिल्या ब्लॉक साठी F1 म्हटलं. टेन्शन तर काढावं लागेल किंवा इलिमिनेट करू. हा, F1 किती येणार तिथला? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. आता म्यू एस म्यू के सेपरेटली काय दिला नाही, त्यामुळे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. किती आहे नॉर्मल रिएक्शन? त्याला वाटलं तर N1 म्हणा, N1 म्हणा. फ्रिक्शनला F1 म्हटलंय. टेन्शन तर काय माहित नाही. म्यू किती आहे बघा जरा, इथला तिकडचा नाही, दोन्ही वेगवेगळे आहेत म्यू. इथला म्यू किती आहे? 0.3. तर त्याला म्यू1 पण म्हटलं पाहिजे. पहिल्या ब्लॉक साठी फ्रिक्शन काय आहे? म्यू1 किती आहे ते? 0.3. नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे? ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाउनवर्ड, बॅलन्स 80. काय होतं इक्वेशन तर जरा चेक करा. हे मायनस मायनस काय झालं? प्लस. 8×3 = 24, 240 आणि पॉइंट किती येते? 24. किती येते? 80 इंटू 0.3 किती येते? 24 बरोबर का? मायनस मायनस काय झालं? प्लस. 60 प्लस 24 किती येणार? 84. आणि हे मायनस टेन्शन ऍज इट इज. सो हे झालं पहिलं इक्वेशन बिटवीन एक्सलरेशन अँड टेन्शन. ते किती पाहिजे? 10. सो 10A इज इक्वल टू 84 मायनस टेन्शन. पहिलं इक्वेशन कळालं. एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करू आपण ऍज पर द नीड. पहिल्या ब्लॉकची एफबीडी झाली, पहिलं इक्वेशन कळालं. $46 येत आहे का बरं? इथं प्लस आहे काय? बरं, मग तुमचं बरोबर आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे, तुमचं करेक्ट आहे. 60 मायनस 24, युअर राईट. किती होत आहे ते? 46, 36, 36. 24 सबट्रॅक्ट करा. 20 सबट्रॅक्ट केलं तर किती होईल? 40. 60 मधनं 20 गेले, 40 झाले. अजून 4 सबट्रॅक्ट करा, 36. दॅट विल बी 36 मायनस T. नेक्स्ट दुसरा ब्लॉक. दुसरा ब्लॉक इथं आहे. फाइव kg आहे ना तो? 5 kg आहे. हा कोण आहे? 5G sin 53. हा कोण आहे? 5G cos 53. इकडे कोण असेल?
टेन्शन, तर ते इमॅजिन पण होते तुम्हाला. इकडे कोण असेल, नॉर्मल रिॲक्शन N2. बरं, ऍक्सलरेटिंग अप की डाऊन, या सगळ्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये अल्टिमेटली ऍक्सलरेटिंग अप की डाऊन. हा, अरे हा डाऊन आलाय, हा ऑलरेडी डाऊन आलाय, म्हणजे हा काय पाहिजे अप. बरं, हा 5 kg चा ब्लॉक आहे, सो 5 into A, नेट अपवर्ड इक्वल टू ऑल अपवर्ड. कोण कोण आहेत, टेन्शन, अल्टिमेटली ऍक्सलरेटिंग अप आहे, सो फ्रिक्शन कसं पाहिजे डाऊन, F2 म्हणूया. ऑल अपवर्ड कोण कोण आहेत, टेन्शन, मायनस ऑल डाऊनवर्ड कोण कोण आहेत, फ्रिक्शन F2 आणि 5G sin 53. त्या व्हॅल्यू जर आधीच काढून ठेवल्या तर जरा काम सोपं पडेल. इथं काढून टाका ती व्हॅल्यू. हे झालं, एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करा. 5G sin 53 किती येते बघा ते, 5 ला 5, G ला 10, sin 53 किती, sin 53 काय काढलाय का आपण, किती काढलाय, 40 काढलाय. बर, आता हे फ्रिक्शन F2 पण काढायचं आहे ना. फोर्टी काढलाय तो ऑलरेडी, ठीक आहे. 5 into G का लिहिले इथं, इथं काय पाहिजे, ए पाहिजे. 5 into A, MA, मास इंटू एक्सलरेशन, 5 into A. बरं, F2 किती लिहिणार, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. म्यू 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 लिहावं लागेल का, म्यू टू. इथली नॉर्मल रिॲक्शन N2, म्यू इंटू N2 प्लस 40. एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन मध्ये इथे साईडला व्हॅल्यूज लिहूयात. म्यू टू किती आहे आपला 0.1 आणि N2 ब्रॅकेट टाकायचं. हा, N2 किती आहे, 5G cos 53 किती येते जरा बघा पटकन सांगा. हा, cos 53 च्या ऍडजस्टंट कोण असणार, 53 च्या अपोजिट 4 असणार, मग ऍडजस्टंट 3 असणार. किती आला आन्सर, 30 आला. ऍडजस्टंट 53 च्या अपोजिट कोण असतोय, 4, मग ऍडजस्टंट कोण असणार, 3. कॉस म्हणजे काय, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज, मग 3/5. ओरली पण करताय, 30 आलं ते. टी मायनस म्यू टू किती आहे 0.1 इंटू ए किती 30 प्लस 40. आन्सर किती यायला लागले 5A च. टी मायनस 30 इंटू 0.1 3 प्लस 40 43. सो टी मायनस 43 आला. इक्वेशन नंबर 2 बरोबर. इक्वेशन 1 आलं, इक्वेशन 2 आलं. साईडला इकडे रफ कॅल्क्युलेशन केलेले आहेत, एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन व्हॅल्यूज पुट करायला. हा, ऑनलाईन पीपल अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. इथपर्यंत झालं का बघा, चेक करा. झालंय. आता काय विचार करायचा आहे सर, आम्हाला टेन्शन विचारलंय की ऍक्सलरेशन विचारलंय, तेवढाच विचार करायचा आहे. आणि जे विचारलंय तेवढंच कॅल्क्युलेट करा. जर टेन्शन विचारलं असेल तर टेन्शन कॅल्क्युलेट करा, नसेल तर कॅल्क्युलेट करायची गरज आहे का नाही. मग आता या दोन इक्वेशन्स आहेत, दोन अननोन आहेत. काय करूयात, टेन्शन इलिमिनेट करूयात, ऍक्सलरेशन काढूयात. यात मायनस टी आहे, यात प्लस टी आहे. सरळ सरळ दोन इक्वेशन काय करून टाकूयात, ऍड करून टाकूयात. बरोबर. या दोन्ही इक्वेशन पुढच्या पेज वरती लिहितो मी. सांगा मला तुम्ही दोन्ही इक्वेशन. पहिले इक्वेशन काय आहे सांगा, 10A इज इक्वल टू 36 मायनस टी, इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आहे सांगा, 5A इज इक्वल टू टी मायनस 43. टेन्शनला इलिमिनेट करायला इथं मायनस टी आहे, इथं प्लस टी आहे. मग त्यांना काय करूयात, ऍड करूयात की सबट्रॅक्ट करूयात, इक्वेशन्स ऍड करूयात. सरळ सरळ इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 लेफ्ट साइड ऍड करा, किती होत आहे 15A. राईट साइड ऍड करा, मायनस टी ला प्लस टी कॅन्सल, 36 मध्ये ऍड केलं जाईल किती मायनस 43. आन्सर किती आलं मायनस, नक्की का. अरे ऍक्सलरेशन काय आलं निगेटिव्ह. ऍज acceleration is negative,
ऍझम्पशन इज रॉंग. बरोबर का? जे काय अझ्युम केलं होतं ते ऍझम्पशन काय येणार? रॉंग येणार. बरोबर? समजतंय का? म्हणजे हा डाऊनला आणि हा अपला ऍक्सेलरेट होऊ शकत नाही. हा डाऊन आणि हा अप ऍक्सेलरेट होऊ शकत नाही. मग हा डाऊन आणि तो अप ऍक्सेलरेट होऊ शकतोय का ते पण चेक करून बघा. अझ्युम करा तसे ऍक्सेलरेशन, तसे फ्रिक्शनची डायरेक्शन बदला. मग हा खाली गेला, हा खाली ऍक्सेलरेट झाला, हा फ्रिक्शन वरती गेला, आणि हा अप ऍक्सेलरेट झाला, हा फ्रिक्शन खाली आला. परत कॅल्क्युलेट करून बघा. पण ते कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण ऑलरेडी हे व्हेरिफिकेशन केलेलं आहे की कोण जिंकणार आहे. येते का लक्षात? ऑलरेडी हे व्हेरिफिकेशन झालं होतं. समजतंय का? हे केलेलं असल्यामुळे ती स्टेप करायची गरज नाही. पण समजा तुम्ही हे नाही केलं, हे जे इथं केलंय ते समजा नाही केलं, तर मात्र काय करावं लागेल? इथे ऍझम्पशन काय आलं? रॉंग आलं. आता काय करावं लागेल? नाव change the directions of acceleration, change the directions of accelerations of each block, and again calculate the acceleration. समजतंय का आपण काय काय करतोय? and again calculate the acceleration. परत acceleration calculate करा, and again calculate the acceleration. If acceleration comes out to be positive, then assumption is bola correct. Then assumption is correct. If still the second assumption, if still the acceleration comes out to be negative, so मी सेइंग सर मला एक कायनॅमॅटिक्स मध्ये डाऊट आहे. डाऊट साठी काय करायचं ऑलरेडी सांगितलंय, ग्रुप वरती पोस्ट करा, दॅट विल बी आन्सर्ड. चला पुढे. If still the acceleration comes out to be negative, लक्ष इकडे द्या, फोकस. If still the acceleration comes out to be negative, काय करायचं मग त्या केसमध्ये? means second assumption is also wrong. Second assumption is also wrong. Thus the system must be at rest. मग ती सिस्टीम काय असली पाहिजे? रेसला असली पाहिजे. आलं का लक्षात? डाऊट्स वगैरे तुम्ही लाईव्ह लेक्चरला विचारत जाऊ नका. लाईव्ह लेक्चरला शिकवायच्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत. डाऊट्सच्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या आहेत सोहम. त्यामुळे बाळ तुझे जे काही डाऊट्स आहेत ग्रुप वरती टाकत चला. दोज डाऊट्स विल बी आन्सर्ड देअर. ओके, आतापर्यंत सगळे डाऊट्स आन्सर केलेले आहेत. ठीक आहे, फाइन. So everyone tell me, online people, offline people, everyone, are the things taught in today's lecture clear to all of you? समजलं? याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स आता तुम्ही बाळांनो सॉल्व्ह करू शकता. टेस्टचा अभ्यास पण करा, टेस्टचा अभ्यास चालू ठेवा. आज उद्या आता मग पूर्णपणे टेस्टचाच अभ्यास करा. परत टेस्ट झाल्यानंतर परत तुमचं मागच्या चॅप्टरचे सेट 1 सॉल्व्ह करायला चालू करा. ठीक आहे, फाइन. चलो बाय बाय एवरीवन, लेट मी एंड द लेक्चर. गुड डे. सगळे टाइम वगैरे तुम्हाला बिफोर टाइम, वेल बिफोर टाइम इन्फॉर्म केले जातील. जस्ट डोंट वरी. ओके, चलो बाय.